श्री स्वामी समर्थ. तर आज अष्टमी होती. नेहमीप्रमाणेच मी आरतीला 10:30च्या गेलेली होती. तर आज अष्टमी असल्यामुळे बघू शकता छान असा होमनाच आज चंडीयाग झाला. तर आतमध्ये आम्ही बसलेलो होतो, त्यावेळेस मला व्हिडिओ काढता नाही आला, परंतु मला खूप छान अशी सेवा भेटली की मला हवनाच्या तिथेच मला आई मातेला हवन करण्याची संधी भेटली. तर मी पूर्ण तिथून उठल्यानंतरच मी हा व्हिडिओ काढला. आधी सगळ्याजणी आतमध्ये बसलेल्या होत्या आणि ज्यावेळेस आपला एक अध्याय संपतो त्यावेळेस देवीला अर्पण करायचं असतं, सोहा करायचा असतो, तशी सेवा करण्याची संधी मला भेटली. त्यानंतर आम्ही पूर्ण अध्याय वाचून झाल्यानंतर दुर्गा सप्तशती वाचल्यानंतर संस्कृतचा पाठ होता. त्यानंतर देवीला जे 11 अलंकार जे अर्पण करायचे असतील तर त्याचीही सेवा चालू होती. जसं की बऱ्याच जणांना माहिती नसतं 11 अलंकार म्हणजे काय. तर साडी चोळी पूर्णाचा नैवेद्य असतो, तसेच देवीचे सगळेही अलंकार असतात ते 11 प्रकारचे. तर सगळ्यात आधी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो, त्यामुळे पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण करताना स्वाहा करत असतात इथे हवनामध्ये. आणि तिथे गेल्यानंतर खूप छान वाटतं, कारण सामुदायिक ही सेवा होत असती. तर मी इथे जवळ आकुर्डी केंद्रामध्ये गेलेली होती. तर खूप छान अशी सगळ्यांनी एकत्र मिळून ही सेवा केली. आणि नंतर ही हवनमध्ये सगळ्याही 11 अलंकार हे अर्पण करत आहे. तर बऱ्याच थोड्या थोड्या मिळून बायकांनी एकत्र येऊन इथे अर्पण म्हणजे आपल्या आत्ताही ते साडीचोळी अर्पण करत आहे. तर देवीचे जे 11 अलंकार आहे, तर आधी पूर्णाचं नैवेद्य, नंतर साडीचोळी अर्पण केलेली आहे. त्यानंतर हळदी कुंकू असेल, नंतर खेळणा पाळणा असतो, नंतर विडा असतो, जोडवे विरुदे असतात देवीला, हे सर्वही अर्पण केलेले असतात. आणि इथे कारण ज्या लेडीजला मुलं होत नाही किंवा ज्यांना मुलं होतच नाही, तर त्यांच्यासाठी ही खूप छान सेवा आहे. त्यांना तिथे जाऊन जर आपण ह्या सेवेत जर भाग घेतला तर नक्कीच मुलं होतात, कारण देवीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतो. आणि इथे छान असं या दिवशी कुमारिका पूजनही केलेलं होतं, ती एक सेवा करण्याची संधी भेटली. आणि सामुदायिक केल्यामुळे त्याचं फळ हे कित्येक पटीनं आपल्याला भेटत असतं, कारण आपल्याला जे काही चूक झालेली असती तीही म्हणजे माफ होऊन जाती, कारण बऱ्याच जणी इथे पारायण करत असतात. तर 8 दिवस पारायण केल्यानंतर बघा इथे छान असं चंडीयाग झाला शेवटचा दिवस. तर खूप छान अशी सेवा झाली आणि छान वाटलं इथे हे करून. तुम्ही जर असेल कुठे तर तरी तुम्ही केंद्रात जात जा, कारण तिथे गेल्यानंतर छान असं सेवा करायला आपल्याला भेटत असती. त्यानंतर देवीचा जागर झाला. नंतर देवीला जोगवा मागितला. इथे ह्या आजी छान असा डान्स करून जोगवा मागत होत्या देवीचा. सगळ्यांनी जोगवा म्हणून काही दक्षिणा असेल तर ती त्यांना दिली. त्यानंतर आज अष्टमी होती. तर मी घरी आल्यानंतर बघू शकता माझे जे धान्य आहे ते खूप छान आलेले आहे वरती, उगवलेलं आहे धान्य, अगदी देवीच्या वरती चाललेलं आहे. आणि आज अष्टमी असल्यामुळे मी फुलोरा केलेला आहे, कडकण्यांचा फुलोराचा आज माळ होती. त्यानंतर अष्टमी असल्यामुळे मी आज इथे जे श्रीयंत्र आहे माझ्याकडे त्यावरती मी कुंकुमार्चन करणार आहे. त्यासाठी मी सगळ्यात आधी अभिषेक करून घेतला आहे, श्रीसुक्ताचा अभिषेक करून घेतला. त्यानंतर छान असं ते पुसून घेतलं. त्यानंतर मी बायकांना बोलवलं, त्यांना प्रसादालाही बोलवलेलं होतं आणि कुंकुमार्चन करण्यासाठीही त्यांना बोलवलं होतं, कारण जितकं आपण यावरती कुंकू वाहू ना तितकं चांगलं असतं देवीसाठी, आपल्यासाठी. त्यामुळे मी सगळ्यांना बोलवून त्यांना प्रसाद दिला, त्यांना उपवासाचे पदार्थ दिले खाण्यासाठी आणि मी छान असं कुंकुमार्चन करून घेतलं. आणि छान वाटलं, असं प्रसन्न वाटतं या दिवशी आपल्या हातून देवीची छान अशी सेवा होत असती. तर अशा पद्धतीने मी ही कुंकुमार्चन करून घेतलं. आणि ज्या नवीन बायका असतात त्यांनाही यातून शिकायला भेटत असतं, त्यामुळे मी कुंकुमार्चन केलं. तर देवीची 108 नावं असतात, तर ते कुंकुमार्चनच्या पुस्तकामध्ये आहे. तर त्या पद्धतीनेच मी इथे देवीची 108 नावं घेऊन आधी पंचोपचार पूजा केली आणि नंतर 108 नावं घेऊन मी देवीला अभिषेक केला. त्यानंतर मी अष्टमी असल्यामुळे कन्यापूजनही केलं याच दिवशी. आज खूप धावपळ झाली, परंतु छान अशी मी देवीची सेवा पूर्णही देवीनं माझ्याकडून करून घेतली. तर मी 7 कन्या बोलवलेल्या होत्या, तर त्यांचं पूजन केलं. त्यांना खाण्यासाठी छान असे खीरपुरीचा प्रसाद केलेला होता. त्यानंतर भाजी वगैरे केलेली होती. नंतर त्यांना हळदी कुंकू आणि